नमस्कार, मी शंतनू आणि आपण बघत आहात एसीएन न्यूजच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला सिन्नर नगरपालिका निवडणूक 2025 साठीचा विशेष कार्यक्रम धुरळा. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत सिन्नर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवार असलेले हेमंत वाजे यांच्यासोबत. नमस्कार नाना. नमस्कार नमस्कार नमस्कार. बोला. आपण आजच्या या धुरळा कार्यक्रमाच्या माध्यमातून काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हेमंत वाजे हे नाव सिन्नरकरांसाठी तसं नवीन नाही आहे, कारण बरेच जण तुम्हाला जाणतात, ओळखतात. प्रचारात सुद्धा तुम्ही चांगली आघाडी घेतली आहे. पण आज तुम्ही कोणतं विजन घेऊन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतायत हे जाणून घेणं सुद्धा आमच्यासाठी आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. तर आता जेव्हापासून तुम्ही तो भाजपा प्रवेश केला आहे, तो अचानक प्रवेश झाला आणि त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा तुमचं नाव हे अग्रक्रमाने पुढे आलं, फायनलही झालं आणि तुम्ही प्रचारात आघाडीसुद्धा घेतली. तर हा सगळा जो प्रकार होता, हा सगळा जो प्रवास होता, तो अनपेक्षित आणि तितकाच रंजक पण होता. पण याच्या मागे हा सगळा जो प्रवास आहे, हा आम्हाला खरं तर तुमच्याकडून, तुमच्या तोंडातून ऐकून घ्यायला आवडेल. नाही, काय झालं, हे आपण जर सिन्नरचं शहराचा विकास करायच्या दृष्टीने जर बघितलं तर केंद्रातसुद्धा भाजप हा मोठा पक्ष आहे, राज्यातही भाजप मोठा पक्ष आहे आणि विकास करायचं म्हटलं तर भाजपशिवाय पर्याय नाही. हा माझ्या मनात पहिल्यापासून प्रश्न होता की भाजपशिवाय सिन्नर शहराचा विकास होणार नाही. आणि माझी म्हणजे अशा प्रकारे हे होतं, विचारसरणी होती की हा भाजप हा चांगल्या विचारसरणीचा पक्ष आहे. त्याच पद्धतीने जर सिन्नरचा विकास करायचा तर आपल्याला भाजप हा चांगला पक्ष आहे. त्याच्यामुळे मी हे भाजपचा प्रवेश केलेला आहे. आणि मला म्हणजे तसं आश्वासित माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, आपले संपर्क प्रमुख गिरीशजी महाजन साहेब असतील, तसेच जिल्हाध्यक्ष बच्चाव साहेब असतील, यांनीसुद्धा सांगितलेले का तुम्ही जर सिन्नरसाठी काही करू इच्छिता तर तुम्ही भाजप प्रवेश करा, असं मला त्यांनी आश्वासित केलं होतं आणि त्यामुळे मी भाजप प्रवेश केलेला आहे. काय झालं, तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला, पण या घटनेमुळे सगळीकडे एक चर्चा कशी सुरू झाली की सध्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर काका पुतण्याचं नातं हे राजकारणात खूप विशेष आहे आणि बऱ्याच वेळेस जे पुतणे आहेत ते काकाला सोडून राजकारणातून दुसऱ्या पक्षात वगैरे जातात, असं ज्यादा तर चित्र असतं. पण सिन्नरला काका पुतण्याला सोडून जरा बाजूला गेलेत, असं काहीतरी झालं आहे? नाही, तसं काही नाही आहे. काका पुतण्याला वगैरे सोडून गेले किंवा पुतण्या काकाला सोडून गेले हे जरी गोष्टी असल्या तरी तसं काही नाही, कारण आपणही लोकशाहीला मानतो. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचं हे प्रणेता असल्यामुळं आपण निर्णय घेऊ शकतो. आणि शहराचा विकास करण्यासाठी भाजप हा सर्वात चांगला पक्ष आहे, चांगल्या विचारसरणीचा आहे आणि भाजपमुळेच सिन्नरचा विकास होईल. सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष आहे. बाकीचे पक्ष जरी असले तरी सगळ्यात मोठा सत्ताधारी पक्ष हा राज्यात आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सिन्नरचा विकास होईल, यामुळे मी भाजपचं हे केलं. आणि काका पुतण्याचं वगैरे तसं काही हे नाही, त्याच्यात रोल काही नाही. आता जसं तुम्ही भाजपची निवड पक्की झाल्याचं सांगितलं, पण कुठेतरी सिन्नरच्या राजकारणाचा विचार केला तर पक्षापेक्षा व्यक्तीला जास्त महत्त्व आहे. मग अशा वेळी तुमचेसुद्धा मित्र म्हणा किंवा तुमचे जे स्वकीय आहेत ते आजूबाजूच्या पक्षांमध्ये सुद्धा आहेतच नक्कीच, की जे तुम्हाला मानणारा वर्ग आहे. तर मग भाजपच्या आधी आणखी कुठल्या पक्षासाठी तुम्ही चाचपणी केली होती का, की इथे आपण ट्राय करून बघूया किंवा हे पण आपल्याला योग्य ठरेल, असं काही चाचपणी झाली आहे का? नाही, पहिला प्रश्न तुम्ही जर विचारला तर मी काही सत्तेसाठी पक्ष एक चाचपणी करणं, एक दुसरीकडं एक चर्चा करणं वगैरे असा काही प्रकार मी केलेला नाही. आणि सिन्नर शहराच्या विकासासाठीच मी भाजपची निवड केली आणि त्यांनी मला उमेदवारी दिली. त्याच्यामुळे इतर पक्षांमध्ये मी चाचपणी केलेली नाही. सिन्नरला आम्ही बघितलं आहे, म्हणजे गेल्या 20 वर्षांमध्ये तर हे जास्त करून बघितलं आहे की मोठे नेते ज्या पक्षामध्ये जातात त्या पक्षाला सुगीचे दिवस येतात आणि जो पक्षातून त्यांनी सोडलेला असतो तो पक्ष एकदमच डळमळीत होतो. तर आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं म्हणजे लोकसभा, विधानसभा याच्यामध्ये सिन्नरच्या दृष्टीने भाजपाची जेवढी ताकद होती ती आता नगरपालिकेच्या तोंडावर अचानक वाढली, कारण त्यासाठी 2 घटना घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे
उदय सांगळे यांचा अनपेक्षित भाजपा प्रवेश, जो असं ऐकलं जातं की खूप आधीपासूनच तो पेंडिंग होता किंवा त्यांच्या मनामध्ये तो होता. त्यानंतर अचानक हेमंत वाजे यांचा सुद्धा अनपेक्षित भाजपामध्ये प्रवेश आणि त्यानंतर त्यांना मिळालेली नगराध्यक्षपदाची उमेदवारी. आता या सगळ्यामध्ये एक प्रश्न सिन्नरकरांच्या मनात कुठेतरी चर्चेला जातोय की आता दोन वेगवेगळ्या पक्षांमधून हे भाजपामध्ये आले आहेत. दोघेही मातब्बर नेते आहेत, दोघांनी पण सिन्नरचं राजकारण जवळून बघितलं आहे. अशा वेळी प्रत्येक पक्षाला समजा सिन्नरमध्ये चेहरा आहे. आता जर आपण म्हणायचं ठरलं की राष्ट्रवादी काँग्रेसविषयी बोलूया, तिथे माणिकराव कोकाटे हा सिन्नरसाठीचा एक चेहरा झाला की त्यांच्या नावाने त्या पक्षाला वजन आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की जिथे खासदार राजाभाऊ वाजे यांचा चेहरा तिथे कुठेतरी पकडला जातोय. सिन्नर भाजपाचा चेहरा कोण आहे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आता सिन्नर भाजपाचा चेहरा उदय सांगळे आहे की हेमंत वाजे आहेत? नाही, तसं सांगता येत नाही. पण गोष्ट अशी का भाजप हा खूप विस्तुरलेला पक्ष आहे आणि प्रमुख चेहरा हा भाजप पक्षच आहे. भाजपाचे पदाधिकारी असतील, भाजपाचे कार्यकर्ते असतील, त्यामध्ये मी असेल, उदयजी सांगळे असतील, हे सर्वच एकाच याचे आणि पक्ष हाच प्रमुख चेहरा आहे. पक्ष हाच प्रमुख चेहरा आहे आणि तो प्रत्येक कार्यकर्ता हाच चेहरा आहे. ओके. आपण आता याच्यामध्ये ज्या दोन नावांभोवती सगळं काही भाजपा फिरतंय सध्या, उदय सांगळे आणि हेमंत वाजे, तर अशी एक चर्चा आम्ही ऐकली की सगळ्यात आधी उदय सांगळे यांनी प्रवेश केला. उदय सांगळे यांनी असं जाहीर केलं की काही मोठे चेहरे येत्या काही दिवसात भाजपामध्ये, सिन्नर भाजपामध्ये येतील. तर त्यावेळी बऱ्याच जणांनी हे नाव कदाचित नामदेव लोंढे असेल असं एक भाकीत केलेलं होतं. पण अचानक हेमंत वाजेंचा तिथे प्रवेश होतो आणि चर्चांना आणखी उधाण येतं की उदय सांगळेंना ही कल्पना नव्हती की हेमंत वाजे प्रवेश करणार आहेत. हेमंत वाजे यांनी उदय सांगळेंना बायपास करून प्रवेश केला आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली. त्यामुळे उदय सांगळे नाराज आहेत अशी चर्चा ऐकू येते. तर यात किती तथ्य आहे तुमच्याकडून स्पष्टच ऐकायला आवडेल आम्हाला. नाही, तसं नाही आहे. काय झालं, माझा जो भाजप प्रवेश झाला तो फडणवीस साहेब, महाजन साहेब आणि बादशाह साहेब आणि तसंच माझी सासरवाडी कोल्हापूरला आहे. तिथून चंद्रकांत दादा पाटील आणि अमित शहांची पण सासरवाडी कोल्हापूरला आहे. हो. आणि माझे मेवणे वगैरे जे असतील त्यांचं वलय पण त्या तिथे प्राध्यापक लोक आहे, DY पाटील आहे युनिव्हर्सिटी, तिथे त्यांचं उठणं बसणं आणि त्यांचे चांगले संबंध आहे तिथं. तर तिकडूनसुद्धा विचारणा झाली होती काय हेमंत वाजे ही कशी काय. तर माझी वरून जे CM साहेबांकडून विचारणा झाली किंवा महाजन साहेबांकडून विचारणा झाली. तरी हे सगळं झाल्यानंतर गिरीशजी महाजन असतील किंवा बादशाह साहेब असतील यांनी उदय सांगळेंना विचारलं होतं की वाजे जर आपल्या पक्षामध्ये जर आले तर काय वाटतं तुम्हाला. तर त्यावेळेस उदय सांगळेंनी उत्तर दिलं की हेमंत वाजे जर आपल्या पक्षामध्ये आले तर चांगलंच होईल, भाजपाचं हे पण वाढेल, पॉवर मसल पण वाढेल, सगळ्याच गोष्टी वाढतील आणि त्यात हेमंत वाजेंचे जर भाजप प्रवेश झाला तर मला निश्चित आनंद राहील. म्हणजे त्यांना विश्वासात घेतलेलं आहे, बायपास वगैरे काही नाही, बायपास वगैरे असं काही नाही. भाजपाच्या सगळ्या वरिष्ठ जे आहेत त्यांनी तुमची ही उमेदवारी निश्चित केली किंवा तुमचा प्रवेश निश्चित केला. तर भाजपाची अशी काही खेळी आहे का, म्हणजे आता सिन्नरचं जे राजकारण आहे किती नाकारलं तरी इथे जातीय समीकरण करणारे, ते मानणारे किंवा ते आपण अनुभवलेले असे बरेच उदाहरणं आहेत. तर मग भाजपाची ही खेळी आहे का की भाजपामध्ये हेमंत वाजे यांच्या रूपाने भाजपाला नगराध्यक्षपदासाठी किंवा नगरपालिकेसाठी मराठा कार्ड खेळायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी अलगद तुमचा स्वीकारही केला आणि उमेदवारी पण दिली? नाही, तसं नाही आहे. कारण भाजप हा तसा ह्या गोष्टीचा विचार करत नाही. भाजपाने मला उमेदवारी या कारणास्तव दिली का भाजपाला तिथला चेहरा नगराध्यक्षपदाचा किंवा त्याचा स्वभाव, त्याचं वागणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला उमेदवारी दिलेली. तिथं जातीचा वगैरे विचार केला जात नाही आणि भाजप हा तसं जातीवादाचाही प्रश्न करणारा पक्ष नाही आहे. त्याच्यामुळं ते जातीवादाचा काही प्रश्न येत नाही. सिन्नरला आणखी काही घडामोडी अशा घडल्या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर की ज्यावेळी उदय सांगळेंनी प्रवेश केला त्यावेळी जयंत आव्हाडांनी स्टेजवरूनच घोषणा केली
की सिन्नरला भाजप स्वबळावरती निवडणूक लढवणार. 2-3 दिवसांनंतर अचानक हेमंत गोडसे उदय संघांना जाऊन भेटतात, प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि सांगतात की इथे शिंदेंची शिवसेना आणि भाजप सिन्नरला एकत्रित आपलं नगरपालिकेची निवडणूक लढणार. नंतर अचानक काही घडामोडी घडतात आणि नामदेव लोंढे शिंदे सेनेत जातात, स्वतःचं पॅनल उभं करतात आणि युती तुटते. तर ही युती तुटल्यामुळे एक उमेदवार, नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आणि भाजपामधले एक मुख्य पदाधिकारी म्हणून तुम्हाला असं वाटतं की हे नुकसान झालंय या गोष्टीमुळे, ही युती तुटल्यामुळे? नाही, पहिल्यांदा ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस गोडसे साहेब होते, बच्चाव साहेब होते, त्यांनी युती झाली असं जाहीर पण केलं होतं आणि युती झालीतली पण होती. पण नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं हे झालं, चित्र बदललं. म्हणजे युती काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी ते युती न करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यातमध्ये सिन्नरचं पण नाव आलेलं आहे. पण तसं बघितलं तर माझं पहिलं समाजकारण किंवा राजकारणापेक्षा मी समाजकारण भरपूर केलेलं आहे. ते वलय माझ्या भोवती होतं आणि आहे. आणि भाजपाचं पारंपरिक जे सगळं संघटन आहे, मतदार संघटन वगैरे, बाकीचे घटक वगैरे, ते सुद्धा माझ्याबरोबर आहे. त्यामुळे युती जरी तुटली तरी त्याचा परिणाम काही होणार नाही. पण युती झाली असती तर मला निश्चित आनंद वाटला असता. त्यामुळे काही युतीचं काही हे नाही विषय. महायुतीतला एक घटक असल्यामुळं या असता तर आनंद झाला असता. आता आपण जर आता बघितलं भौगोलिक रचनेनुसार तर जुनं सिन्नर किंवा ज्याला 4 वेशीच्या आतलं सिन्नर आपण म्हणू, तर जे प्रमुख 4 पक्षांचे चेहरे आहेत, अपक्ष आहेतच जोडीला, पण जे 4 प्रमुख पक्षांचे जे चेहरे आहेत ते सगळे या जुन्या सिन्नरमधले आहेत. जी नवीन वसाहत आहे हायवेच्या डाव्या बाजूला जी आपण बघतोय की जिथे नवीन वसाहत आहे, त्या बऱ्याच जणांसाठी हे 4ही चेहरे सुद्धा नवीन असू शकतात प्रसंगी. तर अशा वेळी या नवीन वसाहती कोणत्या बाजूला झुकलेल्या असतील असं तुम्हाला वाटतंय कौल देताना? नाही, आता नवीन वसाहती झाल्या हे मान्य आहे. पण 4 वेशीतल्या जे लोक राहत होते तेच बाहेर पुष्कळशी राहायला गेलेले. त्याच पद्धतीने सिन्नर तालुक्यातले जे ग्रामीण भागातले लोक आहे ते सुद्धा त्या वसाहतींमध्ये राहतात. बाहेरचे लोकसुद्धा आलेले. पण मी आत्तापर्यंत माझ्या कॉलेजच्या जीवनापासून मी समाजकारण करत आलेलो आहे. त्या वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत करत आलेलो आहे. तर बऱ्याच ठिकाणी मी निवडून आलेलो आहे. आणि सिन्नर शहर असो किंवा वसाहती असो, का ज्या ठिकाणी गेलो 4 माणसं मला ओळखत नाही अशी कोणतेही भाग सिन्नरच्या नवीन वसाहतीमध्ये पण नाही, सिन्नरमध्ये पण नाही. सगळीकडे माझी ओळख आहे आणि एक प्रामाणिक आणि चांगल्या याच्यामुळे माझ्याकडं लोकांचा बघण्याचा कल पण आहे. त्याच्यामुळे नवीन वसाहतीचा कल हा निश्चितच माझ्या बाजूने राहणार आहे. तो काही विषय म्हणजे नवीन वसाहती भाजपासोबत जातील आणि भाजपच नवीन वसाहतीचा विकास करू शकतो. कारण भाजपाचं ब्रीजच आहे का सबका विकास, सबका साथ सबका विकास हा आहेच. त्याच्यामुळे नवीन वसाहतीसुद्धा मला मदत करतील. ठीक आहे. तर आपण राजकारणाच्या अँगलने बघितलं, पण आता आपण थोडंसं सिन्नरच्या भल्याचं जर बोलायचं ठरलं तर त्यामध्ये आता हेमंत वाजे कोणतं व्हिजन घेऊन सिन्नरकरांपुढे जाणार आहेत की यासाठी मी नगराध्यक्षपदाला उत्तम दावेदार आहे, कारण माझ्याकडे हे व्हिजन आहे, ते व्हिजन आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. नाही, व्हिजन म्हणजे माझ्याकडे संपूर्ण 3 टर्म मी नगरसेवक होतो. त्याच्यात मी एकदा नगराध्यक्ष पण होतो. आणि मला पूर्ण सिन्नर शहराची, संपूर्ण भागाची भौगोलिक परिस्थिती संपूर्ण माहिती. कोणाला कुठे काय अडचणी, कोणाला कुठे काय पाहिजे, नवीन वसाहतीमध्ये काय पाहिजे, सगळ्या गोष्टी, भुयार गटारींचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी माझ्याकडे ब्ल्यूप्रिंट तयार आहे, सगळ्या गोष्टी तयार आहे, सगळ्याचा आराखडा तयार आहे. आणि कशा पद्धतीने मी काम केलं पाहिजे याचासुद्धा मी अभ्यास केलेला आहे. आता ब्ल्यूप्रिंट तुम्ही तयार केलेली आहे, तर सिन्नरच्या सर्वात ज्या मोठ्या समस्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला उपाय सापडले आहेत का? आणि सर्वात मोठी समस्या तुमच्या दृष्टीने कोणती आहे? म्हणजे आम्ही जर बघतो दैनंदिन जीवनामध्ये सिन्नरकरांना जर 2 प्रश्न कुठले भेडसावत असतील तर पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा, जो एकदम म्हणजे परंपरेनुसार पुढे चालला आहे, पिढी जात तो दुसऱ्या पिढीला आता सोपवला जातो आहे.
आणि एक दुसरा प्रश्न म्हणजे जे सिन्नर शहरामधून प्रवास करत असतात, अंतर्गत प्रवास करणं अवघड झालं आहे, बाजार खूप ठिकाणी भरतोय आणि खूप रस्ते त्यामुळे पॅक होत आहेत, ते नियोजनाचा अभाव आहे. तर तिथे काय कोणत्या समस्या तुम्हाला जास्त गंभीर वाटते आणि त्याच्यासाठी कोणत्या याच्यासाठी ब्लू प्रिंट आहे का तुमच्याकडे? नाही, आता सिन्नर शहरामध्ये जो बाजार भरतो तो मध्यवस्तीतही भरतो, तिथं अडचणी तयार होतात वाहतुकीला वगैरे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने आठवड्यातून 2दा बाजार भरला जातो, शनिवार रविवारी हे 2दा भरला जातो. आणि माझ्याकडे त्याच्यासाठी सुद्धा एक उपाययोजना आहे. आणि ती उपाययोजना ज्यावेळेस मी निवडून येईल त्या थोड्याच कालावधीमध्ये त्या उपाययोजनेचा अंमलबजावणी केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस तुम्हाला दिसेल का काय माझी उपाययोजना राहील. आणि त्याचा निश्चितच भाजीपाला विक्रेत्यांनासुद्धा त्रास होणार नाही आणि जे वाहतूकदार आहे त्यांनासुद्धा त्रास होणार नाही, अशी माझ्याकडे योजना आहे. आणि ती निवडणूक झाल्यानंतरच मी म्हणजे पहिलं मिशन आता हेच दिसतंय आम्हाला तुमचं. जर तुम्ही निवडून आलात तर मग आता पहिलं मिशन हेच घेऊन उतरायचं आहे. बरं, आता तुमच्यासोबत फळी आहे बरीच, म्हणजे बरेच नगरसेवक नगरसेविका आहेत जे वेगवेगळ्या प्रभागांमधून तुम्हाला बळ देण्याचं काम करतायत. तर तुम्हाला तुमची टीम कशी हवी आहे? ती तरुणांनी भरलेली हवी आहे की अनुभवी व्यक्तींनी भरलेली हवी आहे की एक त्या दोघांची सांगड हवी आहे? नाही, दोन्हींची सांगड हवी. कारण तरुणांना पण राजकारणात यायला पाहिजे, त्यांना पण सिन्नर शहरासाठी काहीतरी करायची उमेद असते. त्यांनी पण त्या टीमचे माणसंसुद्धा माझ्याबरोबर पाहिजे आणि अनुभवी लोकंसुद्धा. कारण हे बघा, घरामध्ये वृद्ध व्यक्ती आपल्याला असावी लागते का जेणेकरून ती आपल्याला सगळं पुढचं प्रथा वगैरे किंवा काय जे असेल शिकू शकतात. तर त्या पद्धतीने अनुभवी माणसंसुद्धा पाहिजे आणि ज्यांना शिकवायचं किंवा ज्यांना उमेद आहे त्यांनासुद्धा आपण बळ दिलं पाहिजे. त्याच्यामुळे दोन्हींची सांगड असायला पाहिजे. आता आपण जर पक्षीय विचार केला, चौरंगी अक्षरशः लढत होते आता सगळीकडे. त्यातले त्यात आपण जर बघितलं तर भाजपाला काही मोजक्या ठिकाणी शेवटच्या क्षणी जागा द्यायला म्हणजे तिथे यश आलं नाही. आणि त्याचं कारण असं सांगितलं जात आहे की जो शिंदे सेनेचा जो पक्ष एका रात्रीतून जो म्हणजे उदयास आला आणि तिकडे भाजपाचीच बरीचशी मंडळी तिकडे शिफ्ट झाली आणि त्यामुळे हे अपयश आलं. तर हे खरं आहे का किंवा त्यामुळे नुकसान झालं आहे का खरंच? नाही, तर भाजपने संपूर्ण जागा हे केल्या होत्या, पण त्याच्यातल्या 3 जागा तर फॉर्ममध्येच त्या अर्ज बाद झालेले, ते भाजपचे झालेले. आणि 11th आवरला हे गेल्यामुळे ते बाद झाले आणि त्याचा निकालसुद्धा आमच्या विरोधात लागला गेलेला आहे. त्याच्यामुळे युतीचा वगैरे काही हे नाही झालेलं तसं. तरी सुद्धा मग एक हाती सत्तेविषयी आशा कायम आहेत तुमच्या? हो, निश्चितच काय प्रश्नच नाही. कारण लोकांनी ठरवलेलं आहे का भाजपच सिन्नर शहराचा विकास करू शकतो, दुसरा अन्य पक्ष करू शकत नाही. कारण दोन्ही पक्षांना तसं एकदा टर्म दिलेली आहे, त्यांनी बघितलेले आहे काय कामं झाले काय नाही. आणि ह्या पाळीला परिवर्तन हे निश्चित होणार आणि भाजपचं संधी तुम्हाला आम्हाला संधी हवी आणि निश्चितच भाजपचं आमची सत्ता येणार, त्यात तीळ मात्र शंका नाही. चला, तुम्हाला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे होते सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे हेमंत वाजे. आपण धुराळाच्या माध्यमातून आणखी काही जे उमेदवार आहेत त्यांची मतं या विशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.